तर आज आपलं फिजिक्सचं शेवटचं लेक्चर असेल. यामध्ये आपण ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत फिजिक्सच्या त्या कंप्लीट करून टाकू. एवढे जास्त प्रश्न विचारले जात नाहीत फिजिक्सवर, 2 ते 3 क्वेश्चन येतील आणि ते खूप इझी असतात. ठीक आहे. सो याच्या आधी आपण काही गोष्टी बघितल्या होत्या, तिथून पुढं स्टार्ट करू. या नोट्स मी शेअर केल्यात ऑलरेडी तुम्हाला ग्रुपवर. आता ह्युमन आय जे आहे, आपले डोळे जे आहेत, तर त्याच्याबद्दल काही क्वेश्चन येऊ शकतात एक्झाममध्ये. तर बेसिक आय डिफेक्ट जे असतात, म्हणजे डोळ्यांना आपल्याला काही जणांना का लांबचं दिसतं, जवळचं दिसतं वगैरे, अशा गोष्टी ज्या आहेत. तर मायोपिया जो आहे त्याच्यामध्ये काय बेसिकली, तर लांबचा ऑब्जेक्ट जो आहे तो दिसत नाही व्यवस्थित, समजतं. आणि हे इमेज वगैरे जे आहे, रेटिना जो असतो आपलं, त्याच्या पुढे तयार होते बिफोर, आणि कॉन्केव्ह लेन्स वापरतात यासाठी. सो मायोपियासाठी कॉन्केव्ह लेन्स वापरतात आणि इमेज जे आहे ती रेटिनाच्या पुढे तयार होते. हे फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे हायपरमेट्रोपिया. हे 2 जे आजार आहेत हे अपोजिट आहेत समजा एकमेकांच्या. मायोपिया म्हणजे लांबचं दिसत नाही, हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, जवळचं दिसत नाही व्यवस्थित. आणि हे उलटं असणार एक्झॅक्ट, की याच्यामध्ये जर इमेज जर रेटिनाच्या पुढे तयार होत असेल तर इथं बिहाइंड द रेटिना इमेज तयार होते. कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. ओके. आणि अस्टिग्मॅटिझम जे आहे त्याच्यामध्ये, आता हे लांब दूरचं कॉम्बिनेशन आहे बेसिकली. सिलेंड्रिकल लेन्स यूज करतात यात, इमेज क्लिअर दिसत नाही. आणि प्रिस्बायोपिया, आता शेवटी हे पिया वगैरे जे वर्ड आहेत आय डिफेक्टचे रिलेटेड, ओल्ड एजमध्ये होतं साधारणतः. डोळ्याची पॉवर जी आहे ती कमी होते. सो त्यासाठी बायफोकल लेन्स वापरतात, म्हणजे लांबचं आपलं जवळचं कॉम्बिनेशन. त्यानंतर हा एक फिनॉमिनॉन आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता या गोष्टींबद्दल काय मेन इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे, की याच्यामुळे होतं काय नेमकं. डिस्पर्शन हा जो फिनॉमिनॉन आहे याच्यावर काय गणित येत नाही, काय नाही. बेसिकली काय होतं नक्की हा फिनॉमिनॉनमध्ये, जसं की एखादा प्रिझम आहे, त्याच्यावर जेव्हा लाईट पडेल तेव्हा ती स्प्लिट होते वेगवेगळ्या बीम्समध्ये, समजते. स्प्लिटिंग ऑफ रे ऑफ बीम, त्याला डिस्पर्शन म्हणतात. कुठल्या कुठल्या याच्यात स्प्लिट होते ती, विबग्योर जे इंद्रधनुष्याचे कलर असतात त्यामध्ये स्प्लिट होते. नेक्स्ट आहे स्कॅटरिंग. स्कॅटरिंग म्हणजे काय, आपल्याला सकाळी पहाटे समजा तुम्ही आकाशाकडे बघितलं तर ते थोडंसं ऑरेंज कलरचं दिसतं, किंवा आपला स्काय जो आहे, आकाश जे आहे ते निळसर रंगाचं जे दिसतं ते बेसिकली स्कॅटरिंग ऑफ लाईट असतं. जेव्हा लाईट रे जे आहे ते एक्स्ट्रीमली स्मॉल बॉडीजवर, जसं की पाण्याचे थेंब असतात हवेमध्ये, डस्ट पार्टिकल असतात, त्याच्यावर जेव्हा पडतात तेव्हा लाईट जी आहे ती स्कॅटर होते, वेगवेगळ्या दिशांमध्ये अशी पसरते. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे जे कलर आहेत ते दिसतात, ब्लूज कलर ऑफ द स्काय. त्यानंतर सूर्य जेव्हा राईज होत असतो किंवा सनसेटच्या वेळेस आकाश जे आहे ते रेडिश दिसतं थोडंसं. सो ह्याच्यामुळं होतं आहे. ओके. काय स्कॅटरिंग म्हणजे काय, छोटे ड्रॉपलेट्स जे असतात ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामध्ये लाईट जी आहे ती स्कॅटर होते. त्यानंतर कोणता कलर मिक्स केल्यावर कोणता कलर तयार होतो, नॉट नेसेसरी. इंटरफरन्स म्हणजे ज्या बँड्स असतात लाईटचं, डार्क बँड, व्हाईट बँड वगैरे, ते जे दिसतं आपल्याला की 2 वेव्ह ज्या आहेत लाईटच्या ते इन फेज आहेत का आउट ऑफ फेजमुळं, त्याला बेसिकली इंटरफरन्स म्हणतात, नॉट नेसेसरी फॉर एक्झाम्पल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीच्या काही बेसिक कन्सेप्ट्स बघूया आपण, जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. चार्ज म्हणजे काय बेसिकली, तर बेसिकली इलेक्ट्रॉन्स जे आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज बेसिकली इलेक्ट्रॉन्सचा असतो, पॉझिटिव्ह जो चार्ज आहे तो प्रोटॉनचा असतो. आणि हे नावं जे आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बेंजामिन फ्रँकलिननं दिलेलं आहे. कंडक्टर्स आपल्याला माहीत आहे, मेटल जे असतात ते गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतात. त्यांचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी असतो मेटल्सचा. कोणते एक्झाम्पल आहेत, वायरमध्ये मोस्टली कॉपर, ॲल्युमिनियम वापरलं जातात, बाकी मग सिल्वर, गोल्डसुद्धा आहेत. नेक्स्ट इन्सुलेटर म्हणजे काय, बॅड कंडक्टर्स की जे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करणार नाही स्वतःमधून. रबर असेल, वूड असेल, मायका, ग्लास, हे जे आहे ते इन्सुलेटर आहेत. आणि याच्यामध्ये असतात गुड कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये सेमी कंडक्टर, की जे इन्सुलेटरसारखे काम करतात, पण कधी कधी ते जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले समजा तर ते कंडक्टरसारखं सुद्धा काम करतात. ओके.
आता हे जे आहे सेमीकंडक्टर सिलिकॉन जर्मॅनियम लक्षात ठेवा. सिलिकॉन जर्मॅनियम हे खूप जास्त यूज होतात सोलार इंडस्ट्रीमध्ये, सिलिकॉन पॅनल वगैरे तयार करण्यासाठी. कुलम्स लॉ आहे इलेक्ट्रिकलमध्ये की जो काय सांगतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो किंवा रिपल्शनचा जो फोर्स आहे चार्जेसमधला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मॅग्निट्यूड, ते चार्ज किती आहे तो, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे किती अंतरावर आहेत त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. समजतं, म्हणजे जास्त डिस्टन्स असेल त्याचं स्क्वेअरशी रिलेटेड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर नाही, हे गरजेचं नाही, काही विचारलं जात नाही आहे, सो काही हे जे इक्वेशन लिहिण्यात काय पॉईंट नाही. इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे करंट फ्लो होताना त्याच्या सराउंडिंगला जे जनरेट होतं बेसिकली. इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज F/Q, नॉट नेसेसरी. देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं, बेसिकली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो की जो हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल फ्लो होतात इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जिथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तिथून कमी संख्या असणाऱ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्लो होतात. त्यानंतर नेक्स्ट कपॅसिटी म्हणजे चार्ज स्टोअर करण्याची ॲबिलिटी. ओके, इथे दिलं आहे Q=C/V. फॅरेड युनिट असते याचं. म्हणजे काय, मोबाईलची जशी बॅटरी आहे ना त्यामध्ये काय असतं, केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर्ड असते. तसंच कपॅसिटर्स वगैरे यूज होतात खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये की ज्यामध्ये बसच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज होते. कपॅसिटर म्हणजे मिनी बॅटरीसारखंच असतं हे. गेस लॉ वगैरे इलेक्ट्रिक फ्लक्सशी रिलेटेड आहे, नॉट नेसेसरी. इलेक्ट्रिक करंट वगैरे काय आहे तर बेसिकली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जो असतो त्याला करंट म्हणतात. एम्पियर हे युनिट आहे त्याचं. ओहम्स लॉ काय सांगतो, V=IR. V=I/R. म्हणजे व्होल्टेज आणि करंट जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. आणि कॉन्स्टंट असतो प्रोपोर्शनॅलिटीचा, त्याला रेझिस्टन्स म्हणतात. रेझिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला रेझिस्टन्स म्हणतात. आणि रेझिस्टन्स जो आहे हे फक्त लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. रेझिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथला, म्हणजे त्या कंडक्टरची जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा रेझिस्टन्स जास्त असतो. आणि एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे रेझिस्टन्स जेवढा जाड असेल तेवढा त्याचं, म्हणजे वायर वगैरे समजा जेवढी जाड असेल बेसिकली तेवढा त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो कमी आहे. आणि छोटी वायर असेल तर रेझिस्टन्स जास्त असणार. समजतं, हे लक्षात ठेवा. R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. आणि रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मग ρ×L/A. रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी असते, रेझिस्टन्सचं युनिट आहे ओहम. टेम्परेचर वाढवल्यानंतर रेझिस्टन्स वाढतो मेटलचं, कारण इलेक्ट्रॉन जे आहे त्याची मोशन जे आहे ती जास्त वाढते, रँडमनेस. त्यामुळं फ्लोला जो आहे इलेक्ट्रॉन्सचा अडथळा निर्माण होतो. त्यानंतर स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी हा जो रो आहे तो कशावर डिपेंडेंट आहे बेसिकली, तर मटेरियल जे असतं कंडक्टरचं त्याच्यावर डिपेंडंट असतो आणि टेम्परेचरवर. साईज वगैरे ह्याच्यावर नाही मॅटर करत, ते मटेरियल कोणतं आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, स्टील आहे त्याच्यावर. आणि टेम्परेचर किती आहे त्यानुसार रेझिस्टिव्हिटी आहे ती चेंज होते. रेझिस्टन्स वाढतो म्हणजे रेझिस्टिव्हिटी वाढते टेम्परेचर वाढल्यानंतर. नेक्स्ट काय आहे, ओके, फ्यूज काय असतो, बेसिकली ओव्हरलोड होईल घरामध्ये तेव्हा ॲप्लायन्सेस जळू नयेत यासाठी ते यूज होतं. लगेच मेल्ट होईल अशा ॲलॉयचा असतो तो, लो मेल्टिंग पॉईंट ॲलॉयचं. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर जे आहे ते पोटेन्शियल मोजण्यासाठी वापरतात मोस्टली. ॲमीटर जे आहे ते करंट मोजण्यासाठी वापरतात. व्होल्टमीटर पण पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरतात. इलेक्ट्रिक पॉवर जे आहे, पॉवर वॅट युनिट असतं. V/I जे आहे व्होल्टेज इंटू करंट, त्याला पॉवर म्हणतात. त्यानंतर इलेक्ट्रिक सेल जो आहे, आता हे सेल म्हणजे स्टोअर करण्याचे मोबाईलमध्ये जशी बॅटरी असते खूप सारे छोटे छोटे सेलनं बनलेले असते
किंवा तुम्ही टी व्हीच्या रिमोटमध्ये जो सेल बघितला असेल बेसिकली तो. त्यानंतर एम्पियर्स लॉ वगैरे आहे. हे काही गरजेचं नाही काही. त्यानंतर मॅग्नेट जे आहे लोह चुंबक त्याची काही सिमिलर पोल्स सिमिलर पोल्स जे आहेत ते रिपेल करतात, अपोजिट पोल्स जे आहेत ते अट्रॅक्ट करतात. मॅग्नेटिझम जे आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे सबस्टन्सच्या अराउंड क्रिएट होतं. काय एवढे जे इम्पॉर्टंट आहे ना फास्टमध्ये घेऊ, कारण ऑलमोस्ट फिजिक्सला 4 लेक्चर्स वगैरे हे वर्थ इट नाही आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जे घरामध्ये आपल्या इंडक्शन यूज केलं जातं हीटिंग कुलिंगसाठी, तर ते प्रोडक्शन ऑफ EMF ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, त्याला इंडक्शन म्हणतात. फॅरेडेनं शोध लावला होता याचं 1831मध्ये. ट्रान्सफॉर्मर काय काम करतात बेसिकली, व्होल्टेज अप किंवा डाऊन करण्याचं काम जे आहे ते ट्रान्सफॉर्मर करतात. त्यानंतर कॅथोड रेज वगैरे जे असतात, ऑसिलोस्कोप वगैरे तुम्ही ऐकलं असेल, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ओके, हां ठीक आहे, इथे दिलंच आहे. ऑसिलोस्कोप आणि एक्सरे तयार करण्यासाठी सुद्धा कॅथोड रे वापरले जातात. निगेटिव्हली चार्ज असतात इलेक्ट्रॉन्स बेसिकली. कॅथोड रेमध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात, कॅथोडकडून ॲनोडकडे जाणारे. हे लक्षात ठेवा. कॅथोड रे जे आहे ते निगेटिव्ह आहे, स्ट्रेट लाईटमध्ये जातात, लक्षात ठेवा. एक्सरे प्रोड्यूस करण्यासाठी यूज होतात. फ्लोरोसन्स म्हणजे आधी टी व्ही असायचे मोठे डब्बावाले टी व्ही, त्यामध्ये हे यूज व्हायचं. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये ते डिफ्लेक्ट होतात. त्यानंतर ॲनोड रेज काही उपयोगाचं नाही हे जास्त. कॅथोड जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह रेज असतात, ॲनोड रेज तसं पॉझिटिव्ह आहे. बाकी सगळ्या अपोजिट प्रॉपर्टी आहेत त्याच्या. एक्सरे जे आहेत, आता हे आपण बघितलं जेव्हा आपलं फ्रॅक्चर वगैरे होतं तेव्हा एक्सरे काढतो आपण. कोणी डिस्कवर केलं लक्षात ठेवा, रॉन्टजेन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात, लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल करतात, स्ट्रेट लाईनमध्ये जातात. हे सुद्धा असे वाकडे तिकडे नाही जात, स्ट्रेट लाईनमध्ये जातात. नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा काही फरक पडत नाही एक्सरेवर, लक्षात ठेवा. स्पीड ऑफ लाईटनं ट्रॅव्हल करतात, ती 3 × 10⁸. ओके, त्यानंतर मग सर्जरी, थेरपी, एक्सरेमध्ये यूज होतात ते. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय, जसं की तुमच्या रिमोटमधला जो सेल आहे बेसिकली, केमिकल एनर्जी जे असते तो हा सेल झाला EMF वाला. फोटो इलेक्ट्रिकमध्ये काय होतं बेसिकली, लाईट पडली तर त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणार. जसं की फ्युएल सेल जे असतात बेसिकली त्याच्यासारखं आहे. पण फ्युएल सेल जे असतात त्याच्यामध्ये हायड्रोजन फ्युएल असतं. फोटो म्हणजे लाईट असलेला, फोटॉन्स, सनलाईट जी पडते त्याच्यावर, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करणारे हे सेल आहेत. छोट्या ॲप्लिकेशनमध्ये यूज होतात. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, युरॅनियम वगैरे जे आहेत ॲलॉयज, तर त्याच्याशी संदर्भात आहे. आता इथं नावं जे आहेत ती लक्षात ठेवा. बेक्वेरेल, हेनरी बेक्वेरेल, मॅडम क्युरी अँड पेरी क्युरी जे आहेत यांना नोबेल प्राईज मिळालं होतं 1896मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह स्टडी जे आहे त्याच्या संदर्भात. मग हे अल्फा, बीटा, गॅमा रेज येतात त्याच्यामध्ये. न्यूक्लिअर रिॲक्टर्स असतील त्यामध्ये युरॅनियमच्या मदतीनं वीज तयार केली जाते. युरॅनियम 233, 235, प्लुटोनियम, समजते. सो न्यूक्लिअर फ्युजन ज्या रिॲक्शन असतं, सांगतो मी पुढे काय आहे, तर त्यानुसार आपण वीज तयार करू शकतो पॉझिटिव्ह पर्पजेससाठी. आणि निगेटिव्हमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब जे असतात, हिरोशिमा, नागासाकीवर टाकलेले, त्यामध्ये ते यूज होतात. फास्ट ब्रीडर रिॲक्टर जे आहेत जास्त फ्युएल कन्झ्युम करतात. आणि हे आपलं आत्ता सध्या चालू आहे इंडियाचा जो प्रोग्राम आहे बेसिकली, की ज्यामध्ये आपल्याला युरॅनियम आपल्याकडे जास्त नाही आहे. सो ते युटिलाइज करण्यासाठी आपण फास्ट ब्रीडर रिॲक्टर जे आहेत ते वापरतो. सेमी कंडक्टर आता वरती बघितलं आपण, डायोड वगैरे शब्द ऐकला असेल तुम्ही, PN जंक्शन डायोड, ट्रान्झिस्टर, ठीक आहे. हे P टाईप सेमीकंडक्टर, N टाईप सेमीकंडक्टर, म्हणजे सेमीकंडक्टरच्या आउटर ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. एखादा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला इकडून तिकडं वगैरे तर ते PN टाईप वगैरे होतं. त्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईनने जे
एनर्जीचा फॉर्म्युला दिला होता E=mc². सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट, ई म्हणजे एनर्जी इक्वलंट ऑफ मास आहे. ओके. त्यानंतर आता हे काही बेसिक फॅक्च्युअल गोष्टी आहेत. ग्रॅव्हिटेशनल लॉ जे आहेत, मोशनचे लॉ न्यूटननं सांगितले आहेत. हे टेबल जे आहे लास्टचं ते थोडंसं लक्षात ठेवा. ग्रुप सीला, कारण तुमच्यासोबत आर्ट्सवाले कॉमर्सवाले विद्यार्थी असणार, त्यांच्यासाठी या गोष्टी थोड्याशा अवघड असतील लक्षात ठेवायला. आपल्याला हे झालेलं असतं आधीच, पण हे फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत या शेवटच्या टेबलमध्ये दिलेल्या, या तरी तुम्हाला माहीत पाहिजेत, बेसिक आहेत. रिलेटिव्हिटीची थिअरी आईन्स्टाईननं दिली आहे. एक्सरेचा शोध वरती बघितला आपण, रॉन्टजेन. त्यानंतर लिव्हर जे असतं मेकॅनिकलमध्ये यूज होतं. रिलेटिव्ह डेन्सिटी आर्किमिडीजनं सांगितलं, खूप जुनं आहे. त्यानंतर कायनेटिक थिअरी जी आहे केल्विननं दिले टेम्परेचरची, म्हणून टेम्परेचरचे ॲब्सोल्यूट केल्विन आहे. ॲटमची थिअरी डाल्टननं दिली. इलेक्ट्रोलायसिस जे आहे ते फॅरेडे लॉ आहे इलेक्ट्रोलायसिसचं. ब्रेली लिपी म्हणजे अंध लोकांसाठी जे लिपी यूज होते, ज्याच्यावर मार्किंग असतं, लुईस ब्रेलीनं शोध लावलं त्याचं. बाकी मग हे युनिट आहेत, एरिया, व्हॉल्यूम वगैरे. कुठलं लक्षात ठेवा, हे वर्कचं लक्षात ठेवा. जूल एनर्जीचं जूलच असतं. फोर्सचं न्यूटन, पास्कल वगैरे. हे पॉवरचं वॅट आहे. हे सगळं बघितलं आहे आपण ऑलरेडी, युनिट्स वगैरे. वेगळे जे आहेत, विस्कॉसिटी, पॉईज माहिती आहे. सरफेस टेन्शनचं चुकलं इथे, न्यूटन डॅश मीटर पाहिजे. नाही सॉरी, फोर्स पर युनिट एरिया असतं, फोर्स पर युनिट लेंथ असतं, बरोबर आहे, न्यूटन पर मीटर. त्यानंतर मुवमेंट ऑफ फोर्सचं न्यूटन मीटर असतं. हीटचं जूल, बरोबर आहे, केल्विन, ओहम, वोल्ट. ठीक आहे. सो या बेसिक गोष्टी ज्या आहेत फिजिक्सच्या त्या आपण बघितलं. आता केमिस्ट्रीच्या ज्या आहेत स्टार्ट करू आपण. काही बेसिक गोष्टी केमिस्ट्री पण 2-3 लेक्चर्समध्ये ओव्हर करून टाकू. जस्ट अ सेकंड. केमिस्ट्रीच्या बेसिक कन्सेप्ट बघूया आपण. ज्या इम्पॉर्टंट असतील त्या मी एक्सप्लेन करेन, ज्या इम्पॉर्टंट नसतील त्या आपण जस्ट त्याचं नाव आणि काय मिनिंग आहे फक्त बघूया. ओके. सो मॅटर नॉट सो इम्पॉर्टंट. मॅटर म्हणजे काय, सॉलिड, लिक्विड, गॅसेस वगैरे जे आहेत त्या डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आहे. मॅटर म्हणजे कोणती एखादी वस्तू. आता आपण ज्या 3 ऐकल्यात कॉमनली, सॉलिड, लिक्विड, गॅस, म्हणजे पाणी जे आहे सॉलिड स्टेट म्हणजे बर्फ, लिक्विड स्टेट म्हणजे वॉटर जे आपण ड्रिंक करतो, गॅसियस स्टेट म्हणजे स्टीम असते, पाण्याची वाफ झाली. आता या ज्या 2 स्टेट आहेत नंतरच्या, एक असते ही जी आहे प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. या नंतर डिस्कवर झालेल्या फेजेस आहेत बेसिकली. प्लाझ्मा म्हणजे काय, सूर्याच्या जवळपास आपल्याला गॅसेस जे आहेत किंवा खूप जास्त टेम्परेचर असेल तिथं गॅसेसचं आयोनायझेशन होतं आपल्या अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा. सो आयोनाइज्ड गॅसेस जे आहेत, सुपर एनर्जेटिक पार्टिकल्स वगैरे, त्याला बेसिकली प्लाझ्मा म्हणतात. आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट जे आहे तर ते काय, लो टेम्परेचरला, खूप कमी टेम्परेचर आणि खूप कमी डेन्सिटीला जे स्टेट ऑफ मॅटर असते त्याला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट म्हणतात. सो हे 2 जे आहेत ते आपल्या जास्त संपर्कात येत नाहीत कधी, पण बाकी सॉलिड, लिक्विड, गॅस आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो. आता ॲटम जे आहे बेसिक युनिट आहे एलिमेंट्सचं, आणि स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर दॅट टेक्स प्लेस इन केमिकल रिॲक्शनमध्ये. ॲटमपेक्षा छोटा आपण डिवाईड करू शकत नाही एखाद्या गोष्टीला. 2 ॲटम्स एकत्र आले की मॉलिक्यूल तयार होतं. जसं की ऑक्सिजनचा असेल O2, कार्बन डायऑक्साईड असेल CO2 वगैरे. हे जे आहेत ते काय बेसिकली मॉलिक्युल्स आहेत. 2 ऑक्सिजन ॲटम्स एकत्र आले किंवा 1 कार्बन 2 ऑक्सिजन एकत्र आले तर बेसिकली मॉलिक्यूल तयार होतं. स्टेट्स ऑफ मॅटर आत्ता बघितलं आपण, सॉलिड, लिक्विड, गॅस. त्यानंतर क्लासिफिकेशन कसं केलं आहे एलिमेंटमध्ये. पिरियॉडिक टेबलमध्ये जे सगळे एलिमेंट्स आहेत हायड्रोजनपासून सुरू होऊन खालीपर्यंत. त्यानंतर इम्पॉर्टंट काय यामध्ये, मर्क्युरी एकमात्र असं मेटल आहे की जे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतं. आपण मर्क्युरी खूप साऱ्या ठिकाणी यूज करतो, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये, मॅनोमीटरमध्ये यूज करतो खूप जास्त. आणि
थर्मोमीटर जे असतात त्याच्यामध्ये यूज करतो मर्क्युरी. नेक्स्ट जे आहे अर्थ जी आहे आपली, त्याचा क्रस्ट म्हणजे वरचा भाग जो आहे तो, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स जास्त क्वांटिटीमध्ये आहेत. सगळ्यात जास्त ऑक्सिजन, त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर ॲल्युमिनियम लक्षात ठेवा जास्त आहे आयरनपेक्षा क्रस्टमध्ये, म्हणजे वरच्या भागामध्ये. आपली जी पृथ्वी आहे अशा लेयर्समध्ये आपण सेग्रिगेट केले आहे. सगळ्यात वरचा जो असतो भाग हा यो क्रस्ट, त्यानंतर मॅन्टल, त्यानंतर आउटर कोर, इनर कोर. सो वरचा जो भाग आहे त्यामध्ये ऑक्सिजन OSA लक्षात ठेवा सिक्वेन्स. आणि आपली ह्युमन बॉडी जी आहे त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन जास्त आहे. त्यानंतर मग कार्बन आपलं जे असतात सगळ्या लिव्हिंग ऑब्जेक्ट जे आहेत, झाडं, आपण, त्यात कार्बन असतं. आणि त्यानंतर मग हायड्रोजन, नायट्रोजन मिनिमल क्वांटिटीमध्ये आहेत. आता हा एक एलिमेंट दिला आहे वगैरे, नॉट सो नेसेसरी. पिरियॉडिक टेबलमधला लेटेस्ट शोध लागला आहे 2014मध्ये, पण 2014ला पण आता 12-14 वर्ष होऊन गेली. सो कधी विचारलं नाही मागच्या 14 वर्षात, सो आता पण विचारणार नाही. ते कंपाऊंड जे आहेत जसे की मॉलिक्युल्स असतात तसे कंपाऊंड्स असतात. वॉटर कंपाऊंड आहे बेसिकली. नेक्स्ट काय आहे मिक्सचर्स, म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्स आपण, जसं भेळ आहे त्यात चिरमुरे असतात, फरसाण असतो, बाकी सगळे आपण मिक्स करतो. तसंच मिक्सचरमध्ये 2 or more, जसं की सरबत आहे फॉर एक्झाम्पल, वॉटर आणि सोडियम क्लोराईडचं मिक्सचर आहे बेसिकली. शुगर पण ॲड करतो आपण ते. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय असतो बेसिकली, पाण्याची वाफ होते 100 डिग्री सेल्सिअसला. सो लिक्विड टू गॅसियस कन्वर्ट होताना जे टेम्परेचर आहे ते बेसिकली बॉइलिंग पॉईंट आहे. आता हे जनरल नॉलेजची फॅक्ट आहे. जेव्हा तुम्ही डोंगरावरती जाता तेव्हा बॉइलिंग पॉईंट जो आहे पाण्याचा तो डिक्रीज होतो, आणि त्यामुळे काय होतं, अन्न कमी टेम्परेचरलाच हे होतं, शिजतं आणि व्यवस्थित होत नाही जेवण वगैरे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे सेपरेशन मेथड्स. इव्हॅपोरेशन म्हणजे 2 गोष्टी सेपरेट करायच्या असतील मिक्सचरमधल्या. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, एका गोष्टीची तुम्ही वाफ केली तर राहिलेली गोष्ट तळाला राहील. इव्हॅपोरेशन म्हणजे लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणे. सब्लिमेशन काय आहे बेसिकली, घरामध्ये जो कापूर असतो त्याचं काय होतं, सॉलिड स्टेटमध्ये असतो कापूर, त्याचं डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतं, वाफ होऊन जाते, म्हणजे लिक्विड स्टेट येत नाही मध्ये. सो सॉलिड टू गॅस होत असेल डायरेक्टली, त्या प्रोसेसला आपण म्हणतो सब्लिमेशन. हे शब्द लक्षात ठेवा, कॉमन आहेत, पण जर तुम्ही ऐकलं नसेल तर एक्झाममध्ये अवघड वाटेल. क्रिस्टलायझेशन म्हणजे सॉल्ट तयार होतात क्रिस्टलसारखे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वगैरे जे आहे अल्कोहोल तयार करण्यासाठी ही प्रोसेस यूज होते. नेक्स्ट काय आहे फिजिकल चेंज, केमिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये टेम्परेचर वाढत असेल, कलर चेंज होत असेल तर याला फिजिकल चेंज म्हणतात, जसं की पाण्याची वाफ झाली वगैरे. केमिकल चेंज म्हणजे त्याच्यातलं कंपाऊंड जे आहे त्याचं केमिकल प्रॉपर्टी चेंज होत असतील. जसं की कोळसा होता तो आपण जाळला तर ते चेंज होणार, कार्बनचं कन्व्हर्जन वेगळ्या ह्याच्यात होणार CO2मध्ये. म्हणजे एका कंपोनंटचं जर केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत असेल तर तो केमिकल चेंज आहे, आणि नुसतंच फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज येत असेल तर मग तो फिजिकल आहे. त्यानंतर सोल्युशन्स वगैरे जे असतात त्याचे टाईप्स दिलेले आहेत. सोल्युशन्स म्हणजे बेसिकली जसं सरबत मी सांगितलं तुम्हाला, सोल्युशन्समध्ये पण टाईप येतात, ट्रू, कोलॉइडल, आणि आणखी एक आहे ट्रू. म्हणजे काय बेसिकली 2 गोष्टी मिक्स केल्या आपण तर ते ओळखून येणार नाही आपल्याला, होमोजिनस मिक्सचर असतं. जसं की आयोडीन टाकलं अल्कोहोलमध्ये, 2 ड्रिंक जे आहेत ते मिक्स केले, पाण्यामध्ये सोडा टाकला वगैरे, किंवा ॲलॉय वगैरे जे असतात, झिंक असेल, स्टील असेल, की ज्याच्यात 2 मेटल्सचं कॉम्बिनेशन आहे, ते युनिफॉर्मली मिक्स होतात, वेगळं आपल्याला जाणवत नाही ते. कोलॉइडल म्हणजे काय, समजा तुम्ही पाण्यामध्ये माती वगैरे टाकली तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत हेट्रोजिनस असतं हे कोलॉइडल म्हणजे.
व्यवस्थित मिक्स होत नाही परफेक्टली. त्यामध्ये पार्टिकल जे आहेत ते फिरत राहतात, छोट्या मोठ्या साईजचे. असं पण नाही सगळी माती जी आहे ती एकसारख्या शेपची आहे वगैरे, डिफरंट साईजचे असतात पार्टिकल्स. ओके, सो टिंडाल इफेक्ट वगैरे किंवा ब्राउनियन मुवमेंट वगैरे दिसते, म्हणजे लाईट जी आहे ती स्कॅटर होते. त्यामध्ये लाईट पडल्यानंतर सोल्युशनमध्ये ती जसं आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट बघितलं होतं, आकाशाचा कलर जो आपल्याला दिसतो ऑरेंज कलरचा संध्याकाळी पहाटे किंवा ब्ल्यू कलर ऑफ स्काय, ते पण स्कॅटरिंगमध्ये होतं. तसंच हे होतं टिंडाल इफेक्ट. कोॲग्युलेट होणे म्हणजे जमा होणे. जे मातीचे कण वगैरे असतील, आपण समजा ढवळलं ते काठीनं वगैरे, तर ते साईडला येतात वगैरे, या प्रोसेसला म्हणतात. डायलिसिस जे आहे त्याच्यानं पण आपण हे करू शकतो. म्हणजे आपली किडनी जे असते बॉडीमध्ये ते काम करते डायलिसिसचं. आपल्या बॉडीमधले सॉल्ट वगैरे जे असतील ते रिमूव्ह करणार, फिल्ट्रेशनचं काम करते बेसिकली. त्यानंतर तुरटी वगैरे जे असते पाण्याची स्वच्छता करण्यासाठी वापरतात. म्हणजे ती पाण्यात जी माती वगैरे आहे ती तळाला नेण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. ओके, त्यानंतर मग किरकोळ काही गोष्टी दिल्या आहेत. लिक्विड फेज, गॅसियस फेज, टाईप ऑफ कोलॉइडल कुठला आहे, एक्झाम्पल कुठला आहे. फॉग वगैरे जे बघता तुम्ही, त्यामध्ये लिक्विड जे आहेत, गॅस, त्याचं दोघांचं ते कोलॉइडल सोल्युशन आहे बेसिकली. त्यानंतर मग मिल्क आहे, बटर वगैरे, शेविंग क्रीम वगैरे आहे. त्यात कोण फर्स्ट फेज आहे आणि कोण मीडियम आहे ते बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट जे आहे सस्पेन्शन. आता कोलॉइडल आणि सस्पेन्शन फरक काय आहे यामध्ये, तर हे पण हेट्रोजिनस मिक्सचर आहे, म्हणजे व्यवस्थित पार्टिकल्स मिक्स झालेले नसतात त्यामध्ये. पण यात आणि त्यात काय फरक आहे, जसं की चॉकचे पार्टिकल्स जे आहेत, समजा खडू आहे, त्याचे बारीक पार्टिकल्स केले आणि तुम्ही ते पाण्यात टाकले, तर त्याचं जे असणार आहे बेसिकली ते सस्पेन्शन असणार, कारण त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते तरंगल्यासारखे त्याच्यामध्ये राहतात. त्यानंतर मग आणखी काही ॲटम जे आहे त्याच्या बेसिक गोष्टी आपण बघूया. ॲटम जो आहे तो स्मॉलेस्ट पार्ट आहे समजा एलिमेंटचा. त्याचे 3 कॉम्पोनंट्स आहेत, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. त्यानंतर आणखी काय ते बाकी वेगळे आहेत आणखी खूप सारे, पॉझिट्रॉन, मिसॉन पार्टिकल, न्यूट्रिनो, अँटीप्रोटॉन्स. बट ते एकदम आपल्याला इंटर ॲटॉमिक लेवलला जायची गरज नाही. हायड्रोजन असा हा एकमात्र एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलमधला की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही आहेत, फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर ॲटममध्ये काय असतं बेसिकली, इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या जी असते ती सेम असते. त्यामुळे प्रोटॉनवर एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर एक निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅच झाल्यामुळे न्यूट्रल ॲटम म्हणतात. पण जर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली प्रोटॉनपेक्षा, म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन घेतला तर तो निगेटिव्ह चार्ज येणार, किंवा एखादा इलेक्ट्रॉन लूज केला तर तो पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, किती प्रोटॉन आहेत त्या एलिमेंट्समध्ये त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात. त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन्स समजतं. आणि त्याचं बेसिकली त्याच्यानुसारच पिरियॉडिक टेबल बनवलेलं आहे. पिरियॉडिक टेबल जो आहे, नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर जो आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, हायड्रोजन 1 पासून हेलियम, त्यानंतर मग लिथियम वगैरे सिरीज आहेत. समजतं. मास नंबर म्हणजे काय असतं, बेरीज असते ही प्रोटॉन आणि म्हणजे न्यूक्लियस जो आहे, एखादा ॲटम घेतला, सेंटरला न्यूक्लियस असतो की जिथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि मग त्या ऑर्बिट असतात बाहेर अशा गोल गोल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर मग अशा बाहेरच्या बाजूला 2, 8, 18 अशा पेअरमध्ये. सो सेंटर जो आहे न्यूक्लियस, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन किती आहेत त्या दोघांची बेरीज म्हणजे मास नंबर असतो. जसं की कार्बन समजा ॲटम घेतला आपण, तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, कारण त्यात 6 प्रोटॉन आहेत, पण 6 न्यूट्रॉन पण आहेत. त्यात त्याचा मास नंबर येणार 6 + 6 12. समजतं. आता या 2 टर्म्स लक्षात ठेवा, आयसोटोप्स आणि आयसोबार्स. आयसोटोप्स म्हणजे काय असतं, सेम ॲटॉमिक नंबर असतो बट डिफरंट मास नंबर असतो. म्हणजे एकच इलेमेंट आहे पण त्याच्यात
न्यूट्रॉनची संख्या वेगळी झाल्यामुळं त्याचं मास जे आहे ते वेगळं येतं. जसं की हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत, खूप वेळा विचारलं जातं एक्झाममध्ये. हायड्रोजन जर नंबर ऑफ प्रोटॉन 1 आहे आणि इलेक्ट्रॉन 1 आहे, न्यूट्रॉन नसेल तर त्याला प्रोटियम म्हणतात. पण जर 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असेल तर त्याला ड्यूटेरियम म्हणतात. हेवी वॉटर न्यूक्लिअरमध्ये यूज होतं आहे, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. आणि जर 1 प्रोटॉन आणि आणखी 2 न्यूट्रॉन्स असतील तर त्याला ट्रिटियम म्हणतात. ट्रिटियम रेडिओॲक्टिव्ह आहे. सो हायड्रोजनचे आयसोटोप्स लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेत. कार्बनचे पण आयसोटोप असतात, कार्बन 12, कार्बन 14 वगैरे. कार्बन 14 जो आहे तो रेडिओॲक्टिव्ह डेटिंगमध्ये यूज होतो. रेडिओॲक्टिव्ह डेटिंग म्हणजे एखाद्या फॉसिल सापडलं, समजा तुम्हाला डायनासॉरचा अवशेष सापडला तर त्याचं एज किती होतं हे फाइंड आउट करण्यासाठी कार्बन डेटिंग प्रोसेस केली जाते. तसंच हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स कोणते आहेत? हायड्रोजन 1,1, त्यानंतर ड्यूटेरियम आहे D12, समजते. किंवा तुम्ही H12 पण लिहू शकता याला, कारण की D काय नंबर चेंज होणार नाही, हायड्रोजनच राहणार तो एलिमेंट. त्यानंतर हायड्रोजन 1,3 असेल म्हणजे 1 प्रोटॉन आहे आणि 3 मास नंबर आहे, मग त्यात 2 न्यूट्रॉन आहेत. यात 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन आहे. आणि ओरिजिनल जो हायड्रोजन आपला असतो त्यात न्यूट्रॉन नसतो असं मी सांगितलं, 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन असतो. सो हे 3 हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. म्हणजे हायड्रोजनचेच प्रकार आहेत, ते लक्षात ठेवा. बेस एलिमेंट जो आहे तो हायड्रोजनच आहे. आयसोबार म्हणजे काय असतं, तर मास नंबर सेम आहे पण ॲटॉमिक नंबर वेगळा आहे. आता जर ॲटॉमिक नंबर वेगळा असेल तर तो एलिमेंटचं नावच बदलणार पूर्ण. म्हणजे ह्याचं बघा, मास नंबर आर्गॉनचा आणि हा जो आहे कॅल्शियम आहे समजा, त्याचा दोघांचा 40 घेतला आहे. पण हे जे आहे 18 नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर आहे आणि याचा 20 आहे. त्यामुळं काय होतं, हे दोघांची नावच बदललेत. हा आर्गॉन आहे, हा कॅल्शियम आहे, समजतं. सो आयसोबारमध्ये काय असतं, वेगवेगळे 2 ॲटम्स असतात, त्यांचा मास नंबर सेम आहे. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज सेम झाली आहे, त्यामुळं त्यांचं मास नंबर सेम येतं आहे आणि ते वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. वेअरॅज आयसोबार्स जे असतात, आयसोटोप्स जे असतात त्यामध्ये एलिमेंट सेम असतो, हायड्रोजनच असेल पण त्याचा मास नंबर बदलल्यामुळं 3 वेगवेगळे जे प्रकार बघायला भेटतात आपल्याला हायड्रोजनचे ते आहेत. ठीक आहे. सो या बेसिक ज्या गोष्टी आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या आणखी 2 लेक्चर्स होतील, त्यामध्ये हे ओव्हर होऊन जाईल बाकीचे राहिलेले कन्सेप्ट्स. तो ह्या फक्त लक्षात ठेवा, आयसोटोप, आयसोबार इझी क्वेश्चन येतात, ती कन्सेप्ट चुकायला नको. चालेल.